बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभुई थोडी होईल हे लक्षात ठेवा। आणि खरखरच जर तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा, तुमच्यात हिंमत असेल तर। तुम्ही जर दिघे साहेबांना पाप मानत असाल ना तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा, तुमच्यात हिंमत असेल तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आनंद दिघे यांना कुठेतरी फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित करण्याचा हे राजकारण आहे का असं? हे बघा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नेहमी यांनी पाण्यात पाहिलं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नेहमी अपमान केला, त्यांना एवढा प्रचंड असा मानसिक त्रास द्यायचे ही लोक, त्यांचं जिल्हा प्रमुख पद सुद्धा काढायच्या मागे लागलेले। तुम्हाला मी उदाहरण देतो, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, त्यांना आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव देणार होतो, परंतु यांनीच, या लोकांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव त्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला देऊन दिलं नाहीये। एवढा राग दिघे साहेब गेल्यानंतर यांच्या मनात होता। फक्त ठाण्यात आल्यानंतर केवळ त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचे जे नाटक करतात ते उभाटाचे जे काय ठाण्यातले जे काय आहेत ना उरले सुरलेले, त्यांनी लक्षात ठेवा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा इतिहास, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम हे पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सुरू आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या बाहेर जे घेऊन जाण्याचं काम आहे ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आज सचिवालयामध्ये, आज मंत्रालयामध्ये, आज दिघे साहेबांचा जेव्हा फोटो लागला जातो ना तेव्हा आम्ही दिघे साहेब प्रेमी लोकांचं ऊर भरून येतं आणि संजयासारख्या कुत्र्यांची आज मान खाली जाते। ठाण्यातील जनता नाही, महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेल। माझे जसं राजन दिघे साहेब 25 वर्ष झाले आणि आता संजय राऊत असं वक्तव्य करताय, त्या वक्तव्याची मागील भूमिका काय असते, त्यांचा नेमका उद्देश काय असतो? त्यांच्या पोटात असलेला राग, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता, आजही लोक त्यांना देव मानतात। वाडी वाडी, वस्ती वस्ती, झोपडपट्टी, कामगार वस्ती, आदिवासी वस्ती, उच्चभ्रू वस्ती, दिघे साहेबांना जे देव मानतात आणि यांना कोण कुत्र्यांनी विचारत नाहीत, म्हणून त्यांच्याबद्दलचा जो विश्वास आहे तो त्यांच्या वक्तव्यातून बाहेर येतो। सर, राजीव विचारे माजी खासदार यांनी आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांना शेंदूर लावल्यामुळेच ते आमदार खासदार होऊ शकलेले आहेत, जर त्यांना शेंदूरच लावलं नसतं तर ते काहीच झालं। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे कायम आहेत आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, ते आशीर्वाद कायम आहेत म्हणून, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी शेंदूर लावला म्हणून। परंतु अरे राजन विचारे आ करून ते त्या आपल्याला जे हे करतात, हा ऐकलं का, हा समजलं का, विषय काही कळत नसतो। अरे राजन विचारे, तुला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर लावला होता ना म्हणून तू आमदार झालास, खासदार झालास, आणि त्यांनी जेव्हा तुझ्या त्या ह्या दगडावरचा हात काढला ना तेव्हा तू आमदारी नाही, खासदारी नाही, आणि आता हिंमत असेल तर नगरसेवकाला उतर, तू नगरसेवकापर्यंत सुद्धा तुम्हाला आम्ही हरवणार आहोत। तू मान्य केलंस की एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे बाळासाहेबांचा आशीर्वाद होता, परंतु तू आता आमदारकीलाही पडलास, खासदारकीलाही पडलास, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हात काढला म्हणून तू पडलास हे तू मान्य केलं। आधी तू नर्मदेतला गोटा आहेस हे स्वतः मान्य कर। सर, कार्यकर्त्यांचा नातेवाईक होता आणि त्याची जेव्हा चौकशी केली, अरे ती व्यक्ती, तो फोटो बघा, ती व्यक्ती, तो फोटो, त्याचे नातेवाईक 24 तास मातोश्रीवर असतात, 24 तास मातोश्रीवर असतात। आता तुम्ही त्यांना विचारा ना, काल मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते, अनिल देसाई होते, विनायक राऊत होते, अरविंद सावंत होते, इवन उद्धव ठाकरे होते आणि मोठ्या मोठ्या टोमणे मारत होते। आज त्यांना विचारा की आता तुम्ही याचं उत्तर काय देणार? ती व्यक्ती कोण आहे? सरकारवर टीका करत होते। तुमच्या घरामध्ये असणारी 24 तास व्यक्ती
आणि त्याचे कुटुंब यांनीच तो प्रकार केलेला आहे. आता तुम्ही त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं घ्या. सर, त्यांनी भाजपात- त्यांनी चौकशीमध्ये असं देखील सांगितलेलं आहे की त्याच्या प्रॉपर्टीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेहमी हस्तक्षेप करायचे, त्यामुळे तो हस्तक्षेपामुळे त्याने हा राग काढलेला आहे. आता त्या माणसाने सांगितलेलं आहे आणि हे काही नवीन नाहीये. हे नवीन नाहीये. हस्तक्षेप, प्रॉपर्टीचा वाद असेल, टेंडर असेल, या सगळ्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप मुंबईमध्ये असायचा. हे नवीन नाहीये. आता त्या व्यक्तीच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा जर नेते लक्ष घालत असतील आणि एखाद्याला जबरदस्ती करत असतील तर जनता त्याला उत्तर देईल. सर, भाजप असं म्हणते की संपूर्ण काल प्रकरण घडलं ते उघडाने घडून आणलं, जेणेकरून मोदी साहेबांचा वाढदिवस होता, त्याच्या बातमीचं होऊ नये असं त्यांनी आरोप केला, अशी शंका उपस्थित केली. असं असू सुद्धा शकतं. मी काल सुद्धा म्हणालोय, कारण काल तेव्हा ती घटना घडली तेव्हा या लोकांनी ते बोट सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांवर टाकलं. त्याच्यामुळे कदाचित मोदी साहेबांचा वाढदिवस असताना अशा पद्धतीने कृत्य घडवून आणणं आणि सहानुभूती घेणं हा हेतू असू शकतो. त्यांच्या प्रतिक्रिया पहा. कालही मी ते म्हणालो, जर आमच्यावर अशा पद्धतीने टीका करत असाल तर ती संशयाची सुई आपल्याकडे जाते. हे कालही माझं वक्तव्य होतं. सकाळी जोपर्यंत आरोपी पकडला नव्हता, तो आरोपी, त्या आरोपीचा भाऊ हे 24 तास मातोश्रीवर असतात. तुम्ही मातोश्रीचं सगळं फुटेज काढा, तुमच्या लक्षात येईल. अनेक फोटो त्या व्यक्तीचे भाऊ आणि अनेक फोटो मध्ये ती व्यक्ती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सोबत आहेत. अनेक फोटो आहेत, अनेक व्हिडिओच्या क्लिप काढा. सर, येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत. संदर्भात म्हणतात की येणारा मुंबईचा महापौर हा शिवसेनेत असणार आहेत आणि ती मराठीत होईल. कसं आहे की ते थोडं म्हणणार की आमचे काही 20 जागा पण येणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला म्हणत होते, इव्हन म्हणजे रिझल्टच्या वेळी हॉटेल बुक केलेली, हॉटेल्स बुक केलेली, मुख्यमंत्री कोण याच्यावरनं भांडणं सुरू केलेली. त्याच पद्धतीने आता महापौर आमचा आहे होईल अशा पद्धतीने म्हणतायत, पण ते स्वतःचा हसं करून घेणार आहे. तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि वोट चोरीवरती त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. राहुल गांधी बालिश शाळे करतायत, एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्यासाठी प्रयत्न करतायत. राहुल गांधींनी हे पुरावे निवडणूक आयोगाकडे द्यायला पाहिजेत. निवडणूक आयोगाने त्यांना अनेक वारंवार पत्र लिहिली, परंतु त्यांच्याकडे पुरावे सादर न करता हे केवळ पत्रकार परिषदा घेतायत, लोकांमध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. जर अशा पद्धतीने जर आम्ही वागलो असतो, राहुल गांधी म्हणतात, मग राहुल गांधीच निवडून नसते आले. या ठिकाणी जे काही त्यांचे थोडेफार जे नेते निवडून आले ते पण निवडून नसते आले. केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याकरता या सर्व पद्धतीच्या टीका सुरू आहे. सर, काँग्रेसची आज मॅरेथॉन बैठका गडकरीमध्ये सुरू आहेत. मात्र काँग्रेस असं पहिला पक्ष आहे की जो गडकरींच्या रंगमंचावर सभा घेतो, सर्व कार्यकर्त्यांना रंगमंचावर. बघा, आता काँग्रेस बद्दल मी काय बोलू. संपूर्ण देशात काँग्रेस संपलेला आहे, त्यामुळे ठाण्यातही काही नाही असं मला वाटतंय. त्यांचा पक्ष वाढो ही त्यांना मी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. सर, शरद पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची जाहिराती महाराष्ट्रावर लागली आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. मात्र शेतकरी हा चिंताग्रस्त, शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना मदत ते मी काही शरद पवार म्हणाले ते ऐकलेलं नाहीये, त्याच्यामुळे काही प्रतिक्रिया देत नाही. आपला विषय संपलेला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न.